सर्वांना कसे आहात सर्वजण मजेतच असताल. आली आता मुलांना सुट्ट्या लागणार आहेत किंवा लागलेल्या आहेत आणि तुम्ही जाणार सर्व फॅमिली वॉटर पार्कला, हो की नाही? तर वॉटर पार्कला आनंदासाठी लोक जातात. आत्ताच मी एक व्हिडिओ पाहिला इतक्यातच, म्हणजे व्हिडिओ म्हणजे पोलिसांनी सांगितलेलं आहे, मोराशी चिंचोली. मी पण गेलेली आहे. तिथं एका महिलेचा वॉटर स्लाईड काही असतात ना, मी बघितलेले पण मी काही गेलेली नव्हते. वॉटर स्लाईडमध्ये म्हणून ती खाली घसरत घसरत आली, तर तिची मणक्याची सगळा मणका तिचा हे झाला, म्हणजे खराब झाला, पॅरालिसिस झाला तिला. मणका काही काम करेना. तर सांगायचं एवढंच आहे की तुम्ही वॉटर पार्कला जाताल, परंतु स्वतःची काळजी स्वतःच घ्या. तिथं रुग्णवाहिका पण नव्हती. जेव्हा त्या महिलेचा ॲक्सिडेंट झाला तर त्या महिलेला रुग्णवाहिका पण मिळाली नाही आणि काहीच नाही, सुखसोयी नव्हत्या. मग त्यांनी आता त्यांच्या ओनरवर केस केलेली आहे, मॅनेजरवर केस केलेली आहे. आणि ती महिला तरुणच मुलगी आहे, तरुणच स्त्री आहे आणि ती वॉटर पार्कला गेली होती आणि तिथं तिचं संपूर्ण शरीर पॅरेलाइज आहे. ही कमरेपासून, म्हणजे हा मज्जारज्जू काय असतो ना, तो सर्व खराब झाला. तिचा मणकेच खराब झाले. आता मणकेच राहिले नाही म्हणजे किती जोरात ती पडली असेल बघा, खाली घंगळत आली असेल. बाई, जातात तर ना तुम्ही, कुठे पण जाताल ना सुट्टीला, कुठे पण जा, समुद्राच्या ठिकाणी जा, मला तर एवढंच सांगणे, समुद्राकडे जा, पाण्यात जा, इथे जा तिथे जा, पण सर्वांची काळजी घ्या. नाही तर मग जाऊ नका. माहिती आहे का, कुठे काय होईल हे सांगता येत नाही. माहिती, आजकाल हल्ली माणसं जातात आणि त्यांना माहिती नसतं कुठं समुद्र खोली आहे, समुद्र कुठं जास्त आहे कमी आहे, हे ते. लोक जातात आणि आपलं नुकसान करून घेतात. फिरणं होतं थोड्या वेळाचं, पण आयुष्यभराचं नुकसान झालं. तेव्हा सांभाळून जा, सांभाळून या आणि सुट्टीचा आनंद योग्य घ्या.